पुढे घ्या पुढे घ्या. ये ना आमच्या आले नाही. ये का जया ये का. अरे ते मी तू चक्र बरोबर बसले ना बसू दे ना. आम्हाला ते खपणार. ए आजा हमरे को नहीं बोल. चला पहिला मला मागा हाकललं आता ये आजा आजा आता आजा ये का आजा. मित्रांनो, हंपीचा प्रवास चालू आहे आणि हे बघा, पूर्वीच्या राजांच्या राण्यांचे स्नानगृह, फार मोठं भव्य दिव्य असं स्नानगृह आहे. तुम्हाला मी आज स्नानगृह दाखवणार आहे. तरी बघा, आता आपण जाऊयात पुढे. आणि स्नानगृह आता पूर्वीचं त्यावेळेच्या 1513मध्ये काहीतरी होतं बनवलेलं. बघूया आपण काय. हे बघा, हे चारी बाजूला इथे चर खोदलेले आहेत आणि याच्यामध्ये 8 फूट खोल आणि असं कमीत कमी 6 फूट लांब असं काहीतरी आहे. आणि हे चर बांधून त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं असतं आणि त्या पाण्यामध्ये कमळाची फुलं वगैरे असतात. असं ते आहे चारी बाजूला. आणि इथून आत जायला गेट आहे. हा बघा, आता इथून इथे आत जायला गेट येतो. हा गेट आहे बघा. ह्या गेटमधून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. आणि बघूया काय ते. हे बघा, आत गेल्यानंतर इथे बघा ही बैठक आहे चौकीदाराची. आणि इथून पूर्ण असं राऊंड आपल्याला फिरायचं आहे. काय काय ते. तर हे आता हे आमचं बघा गाईड चाललेलं आहे आणि गाईड आम्हाला सगळं दाखवणार आहे. तरी काही ठिकाणी मी तुम्हाला सांगतो कसं काय आहे. हे बघा, हे तलावासारखं असतं. भव्य दिवं आहे. 8 फूट खोल असते. आणि बाजूला जे गाईची मुखं दाखवलं तेव्हा इथून पाणी पडतं आहे. आणि पाणी लांबून आणलेलं असतं ते. हायड्रॉलिक प्रेशरने पाणी लांबून आणलेलं असतं आणि याच्यात पाणी सोडतात. आणि 8 फूट खोल असं तळ्यासारखं मधोमध बनवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व राण्या उतरून त्याच्यामध्ये स्नान करतात आणि पोहतात, मजा करतात, इकडे तिकडे एकमेकी खेळतात. त्यांचं नाचगान त्याच्यामध्ये चालू असतं. अभी हम लोग देख रहे हैं एक्चुअली ये रानी लोग का स्विमिंग पूल है और ये पत्थर दिख रहा है ना, रॉक. ये पानी ऐसे जाने के लिए दिखेगा और एक्चुअली ये रिबिल्डेड है टूटने के बाद. और यहाँ पे पानी आएगा ना ओवरफ्लो होके पानी बाहर जाने के लिए. और बाहर जाएगा ना वो पूरा भरा हुआ रहता है. उसके अंदर कमल का फूल रहता है. और जो यहाँ पे पानी आएगा ना, यहाँ पे आपको देखने के लिए मिलेगा ओवरफ्लो पे होल है सर. ओवरफ्लो होके कहाँ जाता सब बाहर जाएगा सर. ये इधर से तो आएगा बोलते हैं ना. नहीं है सर, वो पानी आएगा उधर होल दिखेगा. देखो हाँ वो पत्थर में होल दिख रहा है ना. कहाँ से आता है और उस लेकिन तरफ पे पानी उधर से कहाँ आगे से? सर. कमलापुर लेक है. हाँ, कमलापुर लेक बनाया 15 शतमान में. तो उधर से लाइन डाल दी वहाँ है. पे से हाइड्रोलिक सिस्टम हाँ, और स्टोन पाइपलाइन से आएगा अफ्टो कैनल टैंक. अच्छा. अफ्टो कैनल टैंक पानी जाएगा ना, वहाँ पे नेचुरल फिल्टर होता है. हम लोग अभी गवर्नमेंट वर्क चल रहा है इलेक्ट्रिक का और सैंड से रेती से फिल्टर होता है. और बाद आयरन स्टोन के ऊपर पानी आएगा, अंदर का बैक्टीरिया मर जाएगा. और पानी आएगा ना साफ सुथरा रहता है सर. और ये पूरा होल है, 4 होल दिख रहा है. उसके अंदर वुड का 4 जो पिलर रहता है और उसके ऊपर है ना स्लैब. और यहाँ पे पूरा 8 फीट इन द डीप सर. और एक्चुअली हम लोग जाके आए लोटस पैलेस. और रानी लोग वीकली 1 टाइम, नॉट एवरी डे, जो वहां पे से आएगा मेने के अंदर, मतलब पालक की, मतलब गुरु लोग और संत लोग को लेके जाने के लिए पालक की है सर. पालकी. हाँ, मेने मतलब वो डोर रहता है खुलाने के लिए, निकालने के लिए. और वो किन्नर लोग के और साथ. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपत आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. जय हिंद, जय भारत. लाईक करा, लाईक करा, लाईक करा.